तर श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र एवढं का सजवलंय, निकट दूध टाकून काय बनवून चालत ब्लॉग शेवट पर्यंत सगळं सांगतो. तर जय श्रीराम भावांनो, तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर सकाळी सकाळी आंघोळ करून आज श्री स्वामी समर्थ महाराज इथे दत्त जयंतीचा महाप्रसाद असल्यामुळे आपण सरळ केंद्रापाशी आलो होतो. केंद्रापाशी आल्यानंतर क्वालिटीमध्ये रांगोळ काढलेली होती, भाऊ आता काढली होती. ते मंदातच आपल्याला समाडांची गँग चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. समाडांच्या गँगच्या लगेच इकडे दूध टाकून खीर बनवून चालू होती. लगेच पाय घे धुतले, लगेच केंद्रामध्ये आलो. केंद्रामध्ये येऊन मग काय केंद्रामध्ये येऊन पाहतो काय झेंडूच्या फुलाच्या पाकळ्याची लय खतरनाक सजावट केली ती क्वालिटीमध्ये. मग काय लगेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले, लगेच इकडे पंक्तीमध्ये बसायला. पंक्तीमध्ये बसल्यानंतर पर्ण गपागप पात्र वाढणं चालू केले. पात्र वाढले लगेच खीर आणि भजन पोळी आली की लगेच केला आपण गपागप खाणं चालू. लगेच आपल्या बाजूला शिवा भाऊ बसलेले होते जेवण करणं. मग काय पात्रावर खीर आणि भजे आले नाही आलेत काय सुशेष नाराज यायला वाटे कवा खाऊन कवा नाही याची चुळबुळच चालू होती. मग काय पेटपूजा आली तुकारामले भेटलो. सगळे गावकरी आज वाढायच्या सेवेत बिजी होते. इकडे जयनत निरा टपच भरून चालवले भजाची. त्याला म्हणलं आम्हाला पण राहू दे जरा खायला. मग काय जयलेन त्याला भेटलो निघालो घराकडे. रामकृष्ण हरी. आम्ही जातो आमच्या घरी. लाईक आणि फॉलो करून घ्या असे व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.